नमस्कार. हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र, मंगलमय आणि चैतन्य पसरवणारी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी किंवा ज्याला आपण आषाढी एकादशी म्हणूनही ओळखतो. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी ही एकादशी आपल्या संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व बाळगून आहे. चला तर मग या पावन पर्वामागची आख्यायिका, पूजेची पद्धत आणि त्याचे महत्त्व सविस्तरपणे जाणून घेऊया. महत्त्व व आख्यायिका. ही एकादशी सर्व एकादशांमध्ये श्रेष्ठ आहे. ज्यांना वर्षातील 12 एकादशीचा उपवास करणे शक्य नाही, त्यांना ह्या एकादशी दिवशी केलेला उपवास 12 एकादशीचे पुण्य देते. योगनिद्रा. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावर 4 महिन्यांसाठी योगनिद्रेत म्हणजे विश्रांतीसाठी जातात. त्यानंतर बरोबर 4 महिन्यांनी कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशीला ते पुन्हा जागे होतात. चातुर्मासारंभ. याच देवशयनी एकादशीपासून चातुर्मासाची सुरुवात होते. हा 4 महिन्यांचा काळ धार्मिक अनुष्ठान, उपासना आणि आध्यात्मिक साधनेसाठी अत्यंत फलदायी मानला जातो. शुभ कार्यांवर बंदी. देवच विश्रांती घेत असल्यामुळे या 4 महिन्यात विवाह, मुंडन, गृहप्रवेश आणि वास्तुशांतीसारखे सर्व मांगलिक व शुभ कार्ये बंद असतात. पंढरपूर वारी. आणि हो, महाराष्ट्रात या दिवसाचे अप्रूप काही वेगळेच असते. लाखो वारकरी पायी चालत विठ्ठल नामाचा गजर करत पंढरपूरला पोहोचतात. हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा आणि चैतन्यमय उत्सव आहे. पूजेची पद्धत. सकाळचा विधी. या दिवशी सकाळी लवकरात लवकर उठून स्नान करावे आणि पिवळे वस्त्र परिधान करून व्रताचा संकल्प करावा. देवपूजा. घरात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा करावी. मूर्ती किंवा प्रतिमेसमोर तुळशीची पाने, पिवळी फुले, फळे आणि पिवळा नैवेद्य अर्पण करावा. पठण. पूजेच्या वेळी विष्णू सहस्त्रनाम, विष्णू स्तोत्र किंवा देवशयनी एकादशी व्रतकथेचे वाचन करावे. उपवास आणि नियम. उपवासाचे पदार्थ. एकादशीच्या दिवशी उपवास करण्याचे मोठे पुण्य मानले जाते. या दिवशी उपवासाला राजगिरा, साबुदाणा, बटाटे, रताळे आणि शेंगदाण्यांपासून तयार केलेले पदार्थ खाल्ले जातात. टाळावे. धार्मिक मान्यतेनुसार एकादशीच्या दिवशी चुकूनही भात खाऊ नये. तसेच या दिवशी मन शांत ठेवून भगवान विष्णूचे नामस्मरण करावे. पौराणिक कथा. पौराणिक कथेनुसार सूर्यवंशी राजा मांधता याच्या काळात राज्यात सलग 3 वर्ष दुष्काळ पडला. प्रजेवर मोठे संकट ओढवल्याने राजा ऋषी अंगिरा यांच्या आश्रमात गेला आणि या संकटावर उपाय विचारला. तेव्हा ऋषी अंगिरसांनी राजाला आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीचे म्हणजे देवशयनी एकादशीचे व्रत करण्याचा सल्ला दिला. राजाने आणि प्रजेने अतिशय श्रद्धेने हे व्रत पाळले. या व्रताच्या प्रभावाने राज्यात चांगला पाऊस पडला आणि सर्वत्र सुख, समृद्धी व ऐश्वर्य निर्माण झाले. यामुळे या एकादशीचे महत्त्व आणखी वाढले. अशा प्रकारे आषाढी एकादशी म्हणजे केवळ एक उपवास नसून आपल्या संस्कृतीचा, भक्तीचा आणि आत्मिक शुद्धीचा एक अनुपम संगम आहे. पंढरपूरच्या वारीपासून ते घरोघरी होणाऱ्या विष्णुपूजेपर्यंत हा दिवस आपल्याला शिस्त, संयम आणि परमेश्वरावर अगाध श्रद्धा ठेवण्याची शिकवण देतो. आचरण आणि संकल्प. या पावन पर्वावर आपणही आपल्या मनातील नकारात्मकतेचा त्याग करून विठ्ठल नामाच्या गजरात एकात्मतेचा आणि भक्तीचा संकल्प करूया. शुभेच्छा. भगवान श्री विष्णू आणि माऊली विठ्ठलाची कृपादृष्टी आपल्या सर्वांवर सदैव राहो याच मनपूर्वक सदिच्छा. ज्ञानबा तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.